कोण येतं मग घरी नामस्मरण बसलं काय सांगितलं महाराजांनी किती वर्ष झालं म्हणून किती वर्ष झालं खरं बोल केला का जेव्हा काय मी आता किती सांग कशी विद्या त्याच्या माघारी ज्या आहेत ते विद्या बसू करा महाराज कृपा करा सर्वात म्हणजे त्रिमूर्ती दत्त महाराज सर्वांना माहित आहे हे महाराजांचं दुसरं अवतार आहे तुळशी सरस्वती महाराज तर यांचं कारण ज्यांना आलं तिथं त्यांचा जन्म झाला तिथं त्यांनी पायावर गोमूत्र तर त्यांनी तिथं 8 वर्ष काढला आई पैसे तिथून त्यांनी पूर्ण संन्यास घेतलाय म्हणजे पूर्ण ते तिथून कुठे आले बद्रीनाथला गेले केदारनाथला गेले तिथून पूर्ण ते औदुंबर गेले औदुंबर सुद्धा विनोद पादुका आहे तिथं समाधी नाही महाराजांची आणि तिथून ते पुढे पुढे गेले वाडीला गेले वाडीला सुद्धा मनोहर पादुकायच्या तिथं ती समाधी नाही तिथं सुद्धा त्यांनी एक तर केलं 12 वर्ष थांबले तिथं त्यांनी ब्राह्मणांना आशीर्वाद दिला की माझ्या पादुकांची तुम्ही सेवा करा तुमचा वंश औदुंबराचा सारखा वाढत बघा तिथून ते कुठे गेले गंगापूरला गंगापूरमध्ये सुद्धा त्यांनी 2 तप केले 2 तप म्हणजे 24 वर्ष त्यांनी तिथं वास्तव्य करून भरपूर लीला केले आणि तिथून ते परत येऊन इथं 7 मध्ये त्यांनी कार्य चालू केलं आता बघता तुम्ही इथं संचाराच्या कार्यक्रमाला हात लावायची गरज नाही काय नाही तर सर्वांनी सुद्धा मांसाहार बंद करून घरातच सेवा चालू करा घरात सेवा चालू केली तुमचा तुम्हाला घरी अनुभव येईल कुठे सुद्धा प्रति इकडे याची सुद्धा गरज नाही तुम्हाला घरातच सेवा करा स्वतः दत्त महाराजांना महाकाली सुद्धा तुमच्या घरी येतील तिथे शासन करते शक्यता आता दक्षिणी महाकाली बघा महाकालीचं महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी दरबार आहेत मांसाहाराची प्रथा जास्त आहे पण इथं नाही कारण मेन जे महाकालीचं मंदिर आहे दक्षिणी महाकालीला ते सुद्धा पूर्ण सात्विक आहे तिथे सुद्धा अजिबात काही मांसाहार चालत नाही अजिबात त्यामुळे पहिल्यांदा कोणी सुद्धा घेऊन महाकालीची सेवा चालू करा तिची सुद्धा भरपूर तुम्हाला परिस्थिती ती सुद्धा मोठ्या प्रमाणात शासन करते आणि ज्यावेळेला मांत्रिकाचा संचार होतो त्यावेळेला महाकालीच पहिल्यांदा पुढे की महाराज येत नाही महाराजांचं फक्त कार्य काही मुक्ती द्यायची फक्त जे आत्मवेद निवडू शकतात त्यांना फक्त महाराज मुक्ती देतात आणि महाकालीचं काम काय की ज्या मांत्रिकांना विद्या ते विद्या घालवायचं काम करते महाकाली फक्त त्यामुळे पहिल्यांदा महाराजच्या महाकालीची सेवा करणं सुद्धा गरज आहे त्यामुळे पहिल्यांदा महाकालीची बी सेवा चालू करा सर्वांनी मूळ दाखवून हाताच्या मोठीचा अंदाज घालायचा मूळ दाखवायची मागे घालून बसे सर्वांनी पूर्ण संचार मात्र कृपा कर पूर्ण विद्याभ्यास मिळवणार मात्र पूर्ण विद्याभ्यास मिळवणार मात्र कृपा कर पूर्ण विद्याभ्यास महाराज कृपा करा पूर्ण संचार दक्षिणी महाकाली माती कृपा कर पूर्ण संचार माती पूर्ण शासन कर माती कृपा कर शासन कर माती कृपा कर पूर्ण विद्याभ्यास कर मात्र कृपा कर दत्त महाराजांनी कालिका मातेने या मांत्रिकाच्या विद्या भस्म केलेल्या आहे तो कसा मागतोय कसा विनंती करतोय बघा माझ्या विद्या मला परत दे मगाशी कसा वणावणी करत होता काय करत होता जिवंत आहेस कमी घालायच ती सकाळी जिवंत आहेस कमी घालायच विद्या पाहिजे नव्हते तुला किती वर्ष झालं म्हणून किती वर्ष झालं खरं बोल केला का जिवंत आहे का मी आता किती सांग कशी विद्या द्यायची माघारी ज्या आहेत ते विद्या भस्म करा महाराज कृपा करा बोल कोण आहेस एक पुरुष आहेस
हुशार पाठवले का लागलायस? किती वर्ष झाली मग? हा 7 वर्ष. काय काय त्रास दिला? काय काय त्रास दिला? ए शांत बस. हा अजून काय काय केलं? हा काय काय त्रास दिला अजून? झाड नामस्मरण करतं का? कोण येतं मग घरी नामस्मरण का बसलं? काय सांगितलं महाराजांनी? महाराजांनी काय सांगितलंय? नामस्मरण करा. किती जण आहे तुम्ही? 5 जण आहे. 5 जण. मुक्ती घेणार आहे का? हो. तुझा कशाने मृत्यू झाला? 6 जण. तुझा कशाने मृत्यू झालाय? ऍक्सिडेंट झालेला. ऍक्सिडेंट. किती वय आहे तुझं? माझं 40. 40 वय आहे. झाडाला कुठं धरलं मग? झाडाला कुठं धरलं? बोल पाठीशी. बाहेरच बिल्डिंगच्या. हा बिल्डिंगच्या बाहेर तिला. होय. काय काय त्रास दिला? त्रास काय काय दिला? नाही तिचं डोकं दुखलं. हा. सारखं आजारी पडलं. घरातली माणसं आजारी पडली. रिपोर्ट सगळे नॉर्मल. नॉर्मल. किती पैसे घालवले दवाखान्यात? दवाखान्यात किती पैसे घालवले? 5-7 लाख. ह्यांच्या घरात कोण आले? पुढे यांच्या घरातले कोण आहे? पुढे यांच्या घरात त्यांचे भाव आहे. दवाखान्यात घालवले का पैसे एवढे? हो. तुम्हाला माहित असतील पैसे किती गेले दवाखान्यात? किती गेले? 3-4 लाख गेले. बघा शक्ती असेल घरात की रिपोर्ट नॉर्मल येतात आणि दवाखान्यात पैसे जातात. स्वतः सांगते. अजून काय काय त्रास दिलास? अजून काय काय त्रास दिलायस? एकाला नेलं त्यांच्या घरातला. नेलंय का? हो. सासऱ्यांना नेलंय. हो. काय केलंस? आजारी पडला. काय केलंस? आजारी पाडून. आजारी पडून गेलंस. हा. दवाखान्याचा इलाज चाललाच नाही काय? नाही. नाही. त्याला मारलं. हा दुसरं कोण आहे अजून? दुसरं कोण बोलणार आहे का 5 जणांमध्ये? तर तू एकटा बोलणार आहेस? त्याला मुक्ती घ्यायची आहे का? हो. दुसरं कोण घेणार आहे अजून? नाही बोल. हा मला पाहिजे. हा मला पाहिजे. कोण आहे तू? मी हं? पुरुष आहे. पण प्रभाव कोणा आहे घरात? तिच्या मुलावर आहे. काढून घेऊ. काढून घे प्रभाव तर मुक्ती दिली जाईल. काढून घे प्रभाव. प्रभाव काढून घे. पहिल्यांदा पाठीशी घे. पाठीशी का नाही घ्यायचा प्रभाव काढून? घ्यायचा आहे. घे पाठीशी. चल महाराज कुठे आहेत आता? तिथं बसलेत. ध्यानस्थानी कसा होत आहे ती? सावध आहेत. घे प्रभाव काढून. चल कुठला जन्म देणार आहे ती महाराज तुला? विचारलंस का? कुठला जन्म आहे पुढचा? हा माशाचा. माशाचा आहे. नामस्मरण करत नाहीस का काय तू? करतो. मग तरी कसा माशाचा मग जन्म तुला? बरं प्रभाव काढून घे. चल घे पाठीशी प्रभाव काढून. प्रभाव काढून घे पूर्ण. आणि सर साईडला तू दुसरं कोण आहे त्याला बोलवतो. सर साईडला सोड पाठीशी. पूर्ण ये. कोण आहेस? तू का पुरुष आहेस? स्त्री आहे. ते तुझा कशाला मृत्यू झाला? मारलेलं. होय. तू नागरी का पाठवली तुला मी? मला पाठवलंय. तू काय काय त्रास दिला? मी मुक्ती घ्यायची आहे का? हो. हा हो. बोल पटापटा मग. काय त्रास दिलास तू? त्रास काय दिला? काम होऊन देत नाही. अजिबात. अजिबात. होय. कसलीच काम होऊन देत नाही. हा अजून? अजून काय नाही एवढंच. सर साईडला सोड जरा माझा. दहा बसून करा म्हणजे चांगला जन्म देतील महाराज. सोड पाठीशी. सोड पाठीशी पूर्ण सोड. सर पूर्ण सर बाजूला. सगळ्यांनी सकाळ बाजूला. उघडा डोळे. डोळे उघडा.
काय बोलला का तुम्ही आता? काय बोललेलं आठवते का? तुम्हाला हा त्रास किती दिवसापासून होतोय? तुम्हाला कधी कळलं की बाबा हा वाईट शक्तीचा त्रास आहे आणि या वाईट शक्तीने काय काय त्रास दिला तुम्हाला? आता हे 2 वर्षात लईच म्हणजे काहीच कामं होईना. बोलून घेऊ चौकीला जात नाहीत मिस्टर. आणि घरीच आहे. ते कोण आहे किती दिवसापूर्वी इथे आला तुम्ही? 1 वर्ष होतं. नामस्मरण वगैरे सगळे करता? संचार वगैरे होतो घरी? मुक्ती घेतली का शक्तीने? काय नाही? किती शक्तीने मुक्ती घेतली? बघा आता हे कसं असतं, वाईट शक्ती ज्या असतात आपल्या घराचे जवळचे लोक असतात. हा बोल. मला पण घ्यायचे. मला पण घ्यायचे. सगळ्याला मुक्ती मिळणार आहे. नामस्मरण व्यवस्थित करायचं. नामस्मरण केलं व्यवस्थित तर दत्त महाराज मुक्ती देतात. माहिती आहे ना? सांगितले ना महाराजांनी. हा त्याप्रमाणे नामस्मरण करायचं. आता हे कसं असतं, सोडा झाडाला बोल. चला सोडा. हे मांत्रिक तांत्रिक जे असतात, काही पैशांच्या लालसेपोटी अशा वाईट स्वरूपाच्या शक्ती पाठवत असतात. वाईट शक्ती म्हणजे काय? हे अनैसर्गिक मृत्यू झालेले असतात. म्हणजे कोणाचा विहिरीत पडून मृत्यू झालाय, बुडून मृत्यू झालाय, ऍक्सिडेंट झालेला आहे, फासलावर मृत्यू घेतलेला आहे, अशा स्वरूपाचे जे अनैसर्गिक मृत्यू झालेले असतात त्या आत्म्यांना मुक्ती भेटत नाही. हे अशाचे आत्मे असतात ते भटकत असतात. हे भटकत जे असतात ते हे मांत्रिक तांत्रिक जे असतात त्यांच्या विद्येवरती या वाईट शक्तींना धरून ठेवतात आणि काही पैशाच्या लालसेपोटी हे कोणाकडून पैसे घेतात आणि आपल्या जवळचे लोक असतात हे असं करणार, काहीतरी करणारे, आपल्या जवळचे शेजारी पाजारी नातेवाईक वगैरे. लांबच्या लोकांना याचं काही पडलेलं नसतं. आपल्या जवळचे लोक असतात त्यांना कोणाचं बघवत नाही वगैरे असे काही लोक असतात. ते त्या मांत्रिक तांत्रिकांना पैसे देऊन त्या अशा स्वरूपाचं काम करायला सांगतात. म्हणजे मांत्रिक तांत्रिक पैसे घेतात आणि आपल्याकडे वाईट शक्ती पाठवतात. वाईट शक्ती म्हणजे हे आत्म्या स्वरूपामध्ये असं असतं. मग ते त्याचं काम करतं की बाबा तुमची कामं होऊ द्यायची नाहीत, घरात भांडणं लावायची, शारीरिक मानसिक आर्थिक त्रास द्यायचा, अशा स्वरूपाचा त्रास त्या वाईट शक्ती देत असतात. तर तुम्ही आता बघितलं कसं म्हणजे दवाखान्याला कधी किती रुपये घालवले, काय केलं. बस आता खाली जातो किती पैसे घालवले. आतोनात पैसे घालवत असतात पण फरक काही पडत नाही. रिपोर्ट सगळे नॉर्मल असतात पण काहीतरी आजार आहे सांगितला जातो. समजा आता पोटात दुखते, पोटात दाखवायला गेला, पोटाचे काही रिपोर्ट काढले ते नॉर्मल येणार, परत छातीत दुखल, म्हणजे परत डोक्यात दुखल, पाठीत दुखल, अशा स्वरूपाचे जे काही त्रास असतात ते आपल्याला होत असतात. समजा आज माझं दुखते, उद्या बायकोचं दुखेल, परवा पोराचं दुखेल, म्हणजे असं स्वरूपाचं फिरून 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 नुसता पैसा तुमचा घालवायचा, चारही बाजून तुम्हाला मोकळ करायचा. पैसा एका बाजूला मोकळा झाला की आपण बरोबर मानसिक अडचण येत होतो, मानसिक त्रास आपल्याला चालू होतो. म्हणजे येणं जाणं आपलं बंद होतं, पैसे येणे जाणं बंद होतं. आणि दवाखान्याला तर पैसे लागत असतात, आपण कुठं तरी उचल घेतो, व्याजानं काढतो, काय करतो, मग ते लोक आणखी मागे लागतात. म्हणजे अशा स्वरूपामध्ये आपण गुंतत जातो या वाईट शक्तीच्या त्रासामध्ये. तर या वाईट शक्तीच्या त्रासातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला इथं जी सेवा सांगितली जाते ती सेवा तुम्हाला व्यवस्थित करणं गरजेचं आहे. हे तू बोलणार आहे का? बोलणार आहेस का? नाही बोलणार? ठीक आहे. तर अशा स्वरूपाचा हे त्रास देत असतात. तर तुम्हाला सेवा कशी करायची, काय करायची ते तुम्हाला इथे व्यवस्थित सांगितलं जाईल. सेवा म्हणजे काय करायला सांगितलं जातं, तुम्हाला नामस्मरण करायला सांगितलं जाते. सकाळ संध्याकाळ नामस्मरण करायला सांगितलं. अगरबत्ती लावून सकाळी 1.5 तास, संध्याकाळी 1.5 तास अशा स्वरूपात आपल्याला नामस्मरण करायचं आहे. नामस्मरण काय करायचं आहे? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा ओम श्री गुरुदेव दत्त किंवा दत्त दत्त यापैकी जे तुम्हाला काही सोपं वाटेल. काही लोकांना म्हणता येत नाही, नुसतं दत्त दत्त म्हटला तरी चालेल. त्या मंत्राचा उच्चार 1 तास अगरबत्ती लावून करायचे, सर्वांनी एकत्र बसून घरामध्ये करायचा आहे. त्याचबरोबर त्याच्यानंतर लगेच अर्धा तास ओम क्रीम कालिकाय नमः. आता अशा जे तुम्ही बघितलं की नामस्मरण कसं केलं
त्या स्वरूपामध्येच आपल्याला नामस्मरण करायचं आहे. ओम क्रीम कालिकाय नमः अगरबत्ती लावून सर्वांनी एकत्र बसून नामस्मरण करायचं आहे. सकाळी 1.5 तास, संध्याकाळी 1.5 तास. असं करायचं नाही सकाळी केलं संध्याकाळी नाही केलं. कामं सगळ्यांना असतात, सगळी कामाचे आहेत. त्याच्यामुळं असं कारण द्यायचं नाही की बाबा मला कामं होतं, इकडे जायचं होतं, तिकडे जायचं होतं. तुम्हाला जर या वाईट शक्तीच्या त्रासातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला केलंच पाहिजे. आता दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरला तुम्ही असं म्हणता का की मी आज गोळी खाल्ली नाही, मला काम होतं, आज मी खाऊ शकलो नाही गोळी, मी बाहेर गेलो होतो, इकडे गेलो होतो. त्रास तुम्हालाच होणार आहे. डॉक्टर काय म्हणणार की बाबा तुम्हाला त्रास होणार आहे, तुम्हाला जर त्रास कमी व्हायचा असेल तर गोळी खावा, नसेल तर नाही खाल्ली तरी चालेल. तसंच इथं आहे. तुमचा त्रास जर लवकरात लवकर बाहेर पडायचा असेल, ह्या त्रासातून कमी व्हायचा असेल त्रास, तर तुम्हाला नामस्मरण करणं गरजेचं आहे. आता काही लोक म्हणतील आम्ही नामस्मरण करतोय पण आम्हाला त्रास जास्त होतोय. तर काय असतं बघा, तुम्ही जेव्हा नामस्मरण चालू करता त्यावेळेला वाईट शक्तींना शासन होतं. पहिल्यांदा सुरुवात करता तुम्ही त्यावेळेस, तर त्या वाईट शक्ती शासन होतं. त्याच्यामुळे त्या वाईट शक्ती तुम्हाला कळून देत नाहीत नामस्मरण. तुम्ही नामस्मरण करू नये म्हणून या वाईट शक्ती तुम्हाला जास्त त्रास द्यायला लागतात. आता जेवढा त्रास आहे त्याच्या 4 पट त्रास परत वाढतो. हा कधीपर्यंत वाढतो? महिना, 1.25 महिना, 1.5 महिना. तुम्ही जेवढं नामस्मरण कराल तेवढ्या लवकर तुमचा त्रास कमी होणार. 1.5 तास सांगितले म्हणजे 1.5 तास नाही, तुम्ही जास्त केलं तरी चालेल, पण कमीत कमी सकाळी 1.5 तास, संध्याकाळी 1.5 तास असं नामस्मरण आपल्याला करायचंच आहे. त्याच्याबरोबर मंगळवारी आणि गुरुवारी अभिषेक करायचा आहे. मंगळवारी दत्त महाराजांना अभिषेक करायचा आहे, मंगळवारी कालिका मातेला अभिषेक करायचा आहे आणि गुरुवारी दत्त महाराजांना अभिषेक करायचा आहे. हे जरा खाली बस नंतर उघड. मंगळवारी कालिका मातेला अभिषेक करायचा आहे आणि गुरुवारी दत्त महाराजांना अभिषेक करायचा आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.